नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव बऱ्या प्रमाणात खालीवर झालेले आहे। आजच्या मितीला महाराष्ट्रात सोयाबीनमध्ये काय चढ उतार झालेले आहे याच्यामध्ये महत्त्वाच्या बाजारपेठ जी आहे या महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा बाजारभाव आपण बघणार आहोत। याच्यामध्ये सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, लासलगाव असेल, या ठिकाणच्या माजलगाव असेल, या ठिकाणच्या महत्त्वाच्या आज बाजारपेठ आपण बघणार आहोत। सुरुवातीला तुम्ही चॅनल जर नवीन असाल चॅनलला बेल आयकॉन दाबून प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। सोयाबीन बाजारभाव आहे येत्या काही दिवसांमध्ये 6,000-7,000 पर्यंत जाणार आहे। तसेच कापूस बाजारभाव सुद्धा थोड्या दिवसात वाढणार आहे। याची जी महत्त्वाची कारणे जी आहे, आंतरराष्ट्रीय दर्जावरती सोयाबीनची जी पावडर आहे याच्यावर वाढ झालेली आहे। परिणामी महाराष्ट्रात सुद्धा येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभाव वाढणार आहे। सरासरी उत्पन्नाचा उच्चार जर केला, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं राज्य असं आहे की सोयाबीन उत्पादन सर्वात जास्त होतं। 30% एकूण भारताच्या सोयाबीन उत्पादन हे महाराष्ट्रात होतं। सगळ्यात जास्त मध्य प्रदेशमध्ये होतं। तर सोयाबीन आता 5,000-6,000 पर्यंत जाणार आहे। याची कारणे काय आहेत, तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची आवक ही घटलेली आहे आणि मागणी वाढत आहे। परिणामी सोयाबीन बाजारभाव हमी भावापेक्षा सुद्धा जास्त जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आजच्या मितीला जर बघितला तर लासलगाव विंचूरमध्ये 804 क्विंटल आवक आलेली आहे। 3,000 रुपये सर्वात कमी बाजारभाव, 4,096 रुपये सर्वाधिक बाजारभाव आज लासलगाव विंचूर या ठिकाणी आहे। सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर 4,000 रुपये सरासरी बाजारभाव आज लासलगाव विंचूरमध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे पाचोरा, पाचोरामध्ये 200 क्विंटल आवक आलेली आहे। 3,200 रुपये सर्वात कमी बाजारभाव, 3,955 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तर 3,500 रुपये सरासरी बाजारभावाची नोंद आपल्याला होताना दिसत आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे कारंजा। कारंजामध्ये 5,000 क्विंटल एवढी आवक आलेली आहे। 3,650 रुपये सर्वात कमी दर, 4,125 रुपये सर्वाधिक दर, तर 3,955 रुपये ॲव्हरेज बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे मनोरा। मनोरा या ठिकाणी 480 क्विंटल आवक आलेली आहे। 3,600 रुपये सर्वात कमी बाजारभाव, 4,130 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तर 3,870 रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात। मनोरामध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे बाजारभाव स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे सोलापूर। 66 क्विंटल आवक आलेली आहे। 3,835 रुपये सर्वात कमी दर, 4,110 रुपये सर्वाधिक दर, तर 3,900 रुपये सर्वात साधारण दर आपल्याला सोलापूर या ठिकाणी बघायला मिळतात। त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे सरासरी बाजारभाव जर आज बघितले त्याच्यामध्ये बघा, सोयाबीनचे बाजारभाव सरासरी 4,892 रुपये किनवट सर्वात जास्त, 3,525 उमरगा सर्वाधिक कमी बाजारभाव, अकोला 39, अमरावती 40, धाराशिव 36, गंगाखेड 41, हिंगोली 38, किनवट 48, नागपूर 40, तुळजापूर 40, उमरगा 35। त्याचबरोबर सरासरी बाजारभाव जर बघितला 40.16 रुपये आज बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो। नागपूरमध्ये 4,100 सर्वाधिक बाजारभाव, तसेच तुळजापूर 4,025 सरासरी बाजारभाव, त्याच्याबरोबर गंगाखेड 4,200 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तसेच धाराशिव 3,949 रुपये आजचा बाजारभाव आहे। सरासरी विचार जर केला तर मंडीमध्ये आज 35, 36, 40, 42 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले होते। हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे सोयाबीन बाजारभाव। आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।